गेल्या आठवड्यात आपण दासगणू महाराज ह्यांनी महाराजांच्या चरित्राविषयी लेखन केलं. त्यांनी सुरू केलं, की ते फक्त लेखणीचं आहे काम. लेखनकर्ता हे स्वतः महाराजच आहेत. They see humility exuding through every word that he is expressing. त्यांनी गणेशाचं वंदन केलं, सरस्वतीचं केलं, दत्तात्रयांचं पांडुरंगाचं केलं. नंतर मग त्यांच्या कुलदेवता महालक्ष्मीचं, भवानीचं, त्याच्यानंतर दत्तात्रयांचं आणि नंतर मग ऋषीवरांचं, शंकराचार्य, नवनाथ आणि मग त्यांचे सद्गुरू साईबाबा. हे सगळं त्यांनी असं नमूद केलं. One thing I would like to say की when we study something, we understand the thought process and the discipline of the author as well. म्हणजे जे वाङ्मय आहे, ते वाङ्मय वाचताना आपल्याला जो वाङ्मय कर्ता आहे, त्याच्याशी आपली ओळख होते. दॅट्स कॉल्ड डिसिप्लिन, थॉट प्रोसेस डिसिप्लिन. नाहीतर आपलं कधी असतं, हा विषय, मग तो विषय, आणि वी आर ऑल ओव्हर द प्लेस. बट यू सी द डिसिप्लिन इन द वे these great authors write. प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. डिसिप्लिन, शिस्त. सो वी सॉ दॅट. आणि त्याच्यानंतर त्यांनी हा जो ग्रंथ लिहिलाय, कारण लोक तर म्हणतात, अरे काय पोथी वगैरे वाचून, सायन्स कुठे पुढे गेलं आणि तुम्ही काय करताय. बट ही मेन्शन्स दी एव्हिडन्स ऑन विच ही इज रायटिंग दिस. ते त्यांच्या मनात येत आहे म्हणून लिहितायत असं नाही. ही इज टेलिंग की पाटील जे होते शेगावचे, ते पंढरपूरला आले, जिथे दासगणू महाराज होते, आणि त्यांनी सांगितलं की हा ग्रंथ तू लिहिशील का? हे बघ, हे काही कागदपत्र आहेत माझ्याकडे, असे असे एक्सपिरियन्सेस लिहिलेले, किंवा जे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे हे घ्या. आणि मग दासगणू महाराज असंही म्हणाले की त्यांनी फर्स्ट संत जर त्यांच्या आयुष्यात पाहिला असेल तर अकोट्याला त्यांनी पाहिला. त्याच्यानंतर ते त्यांचं आयुष्य होतं, ते पोलीसमध्ये काम करायचे, नंतर नंतर ते साईबाबांचे भक्त झाले, शिष्य झाले. पण ते म्हणाले की मी भरपूर संतांची चरित्र लिहिली, पण पहिला जो संत पाहिला त्याचंच नाही लिहिलं. याचं कारण असं असेल की मेरुमणी शेवटी आपण पोहतो, आणि मेरुमणी हा पूर्ण हाराला सुंदरता देतो. तर कदाचित ते असेल असं, ते कारण असेल म्हणून ह्यांचं चरित्र गायचं शेवटी राहिलं, असं दासगणू महाराज म्हणतात. हे इंट्रोडक्शन झाल्यावर आता गजानन महाराजांचं ऍक्च्युली जे प्रकट झाले ते आपण बघूया. अध्याय पहिलाच चालू आहे अजून. तर आता महाराजांचं मी सुरू करतो लास्ट टाइम वेअर वी लेफ्ट. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदना ते तारावया. शेगावी माघमासी, त्या तिथीला, सप्तमीला, माघ महिन्याच्या सप्तमीला हा ज्ञानराशी कोण, गजानन महाराज उदयाला आले. व सीन. आता सूर्य लपलेला असतो का? नाही, पण आपल्याला उदयाला की दिसतो, राईट? इट इज द सेम थिंग की हे ज्ञानराशी उदयाला आले म्हणजे आपल्याला दिसले. पदनाते तारावया. जे काय सूर्य काय स्वतःला जग बघायचं म्हणून नाहीये,
आपल्याला ऊर्जा मिळावी, हे जग चालावं म्हणून येतो. बरोबर आहे ना? तसंच. पदना ते तारावया. आपल्या सगळ्यांना तारण करण्यासाठी आले. त्या वेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. त्यावेळेची कथा, तुम्हाला त्यावेळेची ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ऐका आता. भाविक गृहस्थ होता. ती वेगवेगळे गृहस्थ असतात. काही जण दे डोंट रिअली केअर अबाउट दान धर्म असं वगैरे. बट सम ऑफ देम आर कंपॅशनेट अँड दे बिलीव्ह इन डोनेशन. तर असा होता तो गृहस्थ. त्याचं नाव होतं देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण. शाखा ज्याची मध्यांधिन मठाधिपती होता तो. देवीदास पातुरकर असं त्याचं नाव होतं. पातुरकरांचा वंशज होता आणि तो मठाधिपती होता. म्हणजे ही बिलॉंग टू सिस्टम. म्हणजे मठ असतात. आपण कधी कधी महाराजांच्या मठात जातो, स्वामी समर्थांच्या मठात जातो. मग ते जे मठ जे चालवतात त्यांना मठाधिपती म्हणतात. तर तसा तो मठाधिपती होता. मीन्स ही वॉज इन दी दानधर्म, देवधर्म अशा अ, संस्काराचा होता तो. दॅट इज दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेन्शनिंग दिस. त्याच्या एका मुलाची ऋतू शांती होती साची. त्या निमित्त भोजनांची तयारी होती त्याचे घरा. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती म्हणून होती, एक संस्कार होता आणि त्यानिमित्त तो भोजन देत होता सगळ्यांना. गावात कधी आधी असतं, आपण जेव्हा होळीला जातो तेव्हा हा चला गावाला जेवण देऊ असं असतं. म्हणजे जर आपल्याकडे आपली जर ऐपत असेल तर अन्नदान तर उत्कृष्टच. जे खातात आणि जर ते तृप्त झाले तर आपल्याला आशीर्वाद देऊन जातात ना, तसंच. म्हणून तर आपण लग्नात तिथे तिथे अन्नदान करतो. ते त्या मुलासाठी ते अ, अन्नदान, भोजनाची त्याची तयारी त्या घरात चालली होती. उष्ट्या पत्र्यावळ्या रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या. पत्रावळ्या असतात ना पानांनी जे केलेल्या. तर जे माणसं जेवायची पंगत उठायची, मग त्या उष्ट्या पत्रावळ्या वेचून ते बाजूला आपल्या आपण घरात कसं डस्टबिन मध्ये टाकतो तसं बाहेर झाडाच्या इथे प्रॉबेबली टाकलं होतं एका घराच्या समोर. दिस इज द फर्स्ट मेन्शन ऑफ आपले महाराज. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. तर तिकडे महाराज बसलेले होते. ते आले चालत तिकडे असं नाही. पीपल जस्ट सॉ हिम, ही वॉज देअर. दिस इज द फर्स्ट मेन्शन. समर्थ सिद्ध योगी. सिद्ध मीन्स हू हॅज अचीव्ड. साध्य म्हणजे व्हॉट नीड्स टू बी अचीव्ड. सिद्ध म्हणजे व्हॉट इज अचीव्ड. सिद्ध योगी. बैसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुना पुराण्या कापडाची. एक कापड होतं त्यांच्याकडे त्यांच्या अंगावर, जुन्या पुराण्या कापडाची. नवीन कपडे नाही, जुने. कोणत्याही उपाधीची नाव नव्हते जवळी. साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. त्यांच्याकडे काय नव्हतं, बॅग बिग कॅरी ऑन बॅगेज वगैरे काही नव्हतं. आता इकडे जायला नो, ही वॉज जस्ट डिडंट हॅव एनिथिंग. नो उपाधी, नो बिलॉंगिंग्स. अँड ही जस्ट हॅड ओनली एक भोपळ्याचं पाणी पिण्यासाठी केलेलं हे होतं, टूल होतं. कच्ची चिलम हातात जो होती त्यांच्या स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. एक चिलीम होती, पण ती
त्यांनी हाताने कदाचित बनवलेली असणार. कारण ती कुंभाराने बनवलेली आणि भट्टीमध्ये तापवलेली असं काही ते वाटत नव्हतं. सो इट लुक्ड व्हेरी प्रिमिटिव्ह काइंड ऑफ क्रिएशन. आपण हाताने करतो ना, तसं एकदम सिंपल काहीतरी होतं चिलिंग. नासाग्रदृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बल रविपत, वर्णन किती करावे. सो ही सिटिंग. तर आपण बरेच जण आपण होमलेस लोक बघतो असे पडलेले, पण ते दे मे नॉट हॅव दॅट तेजस. तर हे तेजस होतं त्यांच्यावर. काही जणांना मॅग्नेटिक असतात बघा, तेजस असतं. ते कशामुळे असतं? त्यांच्या तपामुळे असतं. त्यांच्या पूर्व सुकृत कर्मामुळे असेल, तपामुळे असेल. पण we know some people are magnetic. They have some kind of attraction. A lot of people want to be attractive. They say, कसं व्हायचं अट्रॅक्टिव्ह? तुम्ही साधना केलीत ना, आपोआप मॅग्नेटिझम येतो. आपोआप people will be attracted to you. Don't do it for that. That is a byproduct. But when you are calm, people will come for your calmness. इंटेलेक्ट शार्प होतं, हेल्थ चांगली होते, because zero stress. When you understand, you won't get stress. How would you? Stress is mentally created. It's not, it doesn't exist in the reality. So आपण जेव्हा ब्लेम करतो ना, की अरे बापरे, किती स्ट्रेस आहे, मला असं बोलतात, मी एवढं काम करून सुद्धा असं करतात. लोक आहेत, ते बोलणारच. आपण आपल्या साधनेला जेव्हा प्रबळ करतो, तेव्हा ह्या गोष्टी आपोआप these people will go away. कधी कधी काय असतं, आपलं जर मूलाधार स्ट्रॉंग असेल, आपली जर डिटर्मिनेशन स्ट्रॉंग असेल, दॅट मीन्स विल बी इन लीडिंग पोझिशन्स. मग काय, ज्यांचं मूलाधार वीक असतं, दॅट पीपल कम अँड ट्राय टू गेट एनर्जी फ्रॉम यू. अँड इट्स नॅचरल अँड नॉर्मल. इफ यू आर नॉट strong within, you will feel drained at the end of the day. Negative local, negative because they want to get energy from you. But if you are connected to the source, then it's unlimited. So आपल्याला समजायला पाहिजे की आपण आपल्यावर काम करायचंय. लोकांवर काम करून काही अर्थ नाही. लोक आपापलं करणार. आपल्याला जर विचारायला जाईल तर सांगायचं त्यांना. नाहीतर काही गरज नाही. ह्याचा अर्थ असं नाही की आपण खूप शहाणे आहोत, आपण खूप ग्रेट आहोत, असं नाही. आपण आपल्यावर काम करायचं. आणि कधीही म्हटलं की मला ह्याच्यामुळे स्ट्रेस येतो, तर हे लक्षात ठेवा की कशा बाहेरच्या कुठल्याच गोष्टीमुळे स्ट्रेस शक्यच नाही, इफ वी डोंट अलाव. आणि आपल्याला संत तेच सांगत असतात की कसं जगायचं. त्यामुळे जर आपण म्हणतो की मला सगळ्याला वेळ आहे पण मला जेवायला वेळ नाहीये, तर आपण एक दिवस मरून जाऊ. जेवायला वेळ नाही म्हणून. काम आहे, काम आहे, काम आहे. ह्या गोष्टी जर आपण ह्याला वेळ नाही दिला, तर इट्स लाइक वी आर नॉट feeding ourselves. If we don't feed ourselves, how can we be strong? This is not because तुम्ही माझ्या लेक्चरला ऐकायला या वगैरे वगैरे. No. Every day 1 hour you have to feed yourself. 1 hour. आपण एक दिवस उपास करतो, त्या उपासाच्या वेळेस पण आपण शिवरात्री असेल तर काय बटाटे वेफर काय हे काय ते काय चालू असतं ना. कारण आपल्याला ती एनर्जी हवी असते म्हणून आपण खातो. जरी जिभेचं आपण सोडलं तरी आपण म्हणून त्याच्यासाठी खात असतो. सो वी हॅव टू. जेवण कसं करतो म्हणून एक दिवस आपण उपास करणार असू तर जगाला सांगतो. मग आपण ह्या विद्येचा उपास का करतो? त्यांनी काही निष्पन्न होत नाही. विद्या ग्रहण केली पाहिजे. सात्विक विद्या ग्रहण केली पाहिजे. ती पचून तुम्ही खूप स्ट्रॉंग व्हाल. आणि विद्याचं जे बळ आहे ना,
ते तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. शुचीनाम श्रीमताम शुचीनाम गृहे, चॅप्टर 6 मध्ये भगवद्गीतामध्ये सांगितलंय ना, की तुम्ही जे जे ह्या जन्मी जे जे तुम्ही अर्न करता, आता तुम्ही महाराजांची पोथी ऐकताय म्हणा, then that stays with you. ते जे तुम्ही विचार करताय, मग तुमच्या पुढच्या आयुष्यात, ह्या लाईफमध्ये नाही, पुढच्या जन्मामध्ये this will be useful. काही मुलं जन्मतात आणि दे आर रिअली स्मार्ट इन चेस. काही जण क्रिकेटमध्ये कसं असतात, त्यांच्या पूर्व कर्मामुळेच असणार. लॉजिकली तुम्ही विचार करा. मग जर आता तुम्हाला क्लॅरिटी, कॉन्फिडन्स ह्या गोष्टी विद्येनेच मिळतात. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, श्रीकृष्ण म्हणतात. ज्ञानाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट नाही दॅट कॅन प्युरिफाय यू. म्हणून आपण हे ऐकलं पाहिजे यांचे शब्द. सो कमिंग बॅक, की ते समर्थ सिद्ध योगी होते आणि त्यांचे तेजस होतं, विद्येचं तेजस होतं, ज्ञानाचं तेजस होतं. पावडर लावून नाही, लाईट्स बीट्स फोकस मारून नाही, ज्ञानाचं तेजस होतं. नासाग्र दृष्टी मुद्रा, एकदम फोकस, यु नो. आणि तेजस होतं. हे सगळं मी वाचलं. प्राचीच्या बाल रविवत, प्राचीच्या बाल रविवत म्हणजे मॉर्निंग सन, विच इज सो डिलाइटफुल अँड नरिशिंग. वर्णन किती करावे, बिकॉज यू कांट, पोथी संपून जाईल एवढं, त्याचं वर्णन काय करावे, म्हणजे वर्णन काय करावे म्हणजे वी डोंट हॅव वर्ड्स. रे ऑ स्ट्रक तसं. मूर्ती अवघी दिगंबर, दिगंबर म्हणजे काय, दिक यस्य अंबरः, दिक, दिक म्हणजे डिरेक्शन, डिरेक्शन्स ज्याचं कपडे आहेत. बेसिकली मीन्स ही इज नॉट वेअरिंग एनिथिंग, डिरेक्ट, ही इज कवर्ड बाय डिरेक्शन. दिगंबर, दिक यस्य अंबरः, दिगंबर. मूर्ती अवघी दिगंबर. भाव मावळला आपपर, सगळे भाव एकत्र झाले होते. आवड निवड साचार, राहिली न जवळी ज्याच्या. पोलॅरिटीज असतात. कसं असतं, मला हे आवडतं, मला ते नाही आवडत, मला इथे राहायचंय, मला हे असं आवडतं, मला तसं नाही आवडत. ह्या पोलॅरिटीज मध्ये आपण जगत असतो. ह्या पोलॅरिटीजच्या पलीकडे गेलेत ते, द्वंद्वाच्या पलीकडे गेलेत. याचा अर्थ आवड निवडे साचार, राही न जवळी जयाच्या. सगळे संत असेच असतात. ती समर्थाची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीच्या करी केवळ निज लिहिलेने. ते रस्त्यावर बसले होते आणि जे पत्रावळ्या होत्या तिथलं ना, ते शोध करत होते. अन्न काय कोणी टाकलंय, भाजी कोणी हे ते. शीत पडल्या दृष्टी प्रत, ते मुखी उचलून घालत. एखादं शीत पडलं ते घालायचं. ते करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळवावया. अन्न परब्रह्म विजानाती, जाणा, अन्न परब्रह्म आहे हे जाणा. तैत्रेय उपनिषदात आहे, तैत्रेय उपनिषदात आहे अन्न ब्रह्म, अन्न परब्रह्म कळवावया. म्हणून मी सांगत होतो की हे उपनिषदच आहे. एनिवेज, वेगवेगळे दोगदा गोपाल, आपलं मधुसूदन सरस्वतींनी लिहिलेलं आहे की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः. सो सगळे उपनिषद गायी आहेत आणि दोग्धा जो दूध काढतोय तो कृष्ण आहे आणि जो पितोय तो वत्स आहे पार्थ अर्जुन. आपण आय थिंक वी हॅड टच्ड ऑन इट. सो हेच आहे. आता आपण वेगवेगळे, आपल्याला हे दूध मिळतं. आता इथे दासगणू महाराज दूध काढतात आणि गजानन महाराज त्यांच्या वाणी थ्रू, त्यांच्या ऍक्शन्स थ्रू सगळी उपनिषदांचा रस आपल्याला पाहणार आहेत.
हं? तर अन्न परब्रह्म कळवावया. का की गरजोनी सांगे श्रुती. श्रुती म्हणजे उपनिषद, वेद. का की गरजोनी सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निघुती. अन्न इज ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? दॅट अल्टिमेट रियालिटी. अन्न इज नथिंग बट दॅट रियालिटी मॅनिफेस्टेशन. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदां ठाई असे. अन्न ब्रह्मेती अशी उक्ती उपनिषदांमध्ये आहे. त्याची पटवावया खूण शिते वेचती दयाघन. त्याची पटवावया खूण शिते वेचती दयाघन. त्याच्या सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. सामान्य लोकांना त्याचा भावार्थ कळत नाही. त्यांना काय काहीतरी बावटला माणूस ते कारण कसं आहे, जर कोणी देत नाही अन्न आणि त्याला भूक लागली आणि तो शिता वेचून खातोय, तर एक अंडरस्टँड करू शकतो आपण. पण जर एक मिनिट, सॉरी अबाउट इट. क्षमता. पण कुणीतरी अन्नदान करते आणि तो व्यक्ती अन्न नाही घेते आणि असे शीत वेचून घेतो. दॅट इज लिटल बिट वियर्ड. सो म्हणून हा भावार्थ सामान्य माणसांना कळणार नाही असं दासगणू महाराज म्हणतात. आणि तैत्तिरीय उपनिषदातच आहे, अन्नम न निंद्यात तद्व्रतम, अन्नम न परिचक्षित तद्व्रतम, अन्नम बहुकुर्वीत तद्व्रतम. आणि हे जर तुम्ही जेवणाच्या आधी जर म्हटलं तर दॅट वुड बी अ रिअली गुड प्रॅक्टिस. अन्नम न निंद्यात, जेवायच्या आधी आपण काय हे असं चांगलं नाही, हे तसं चांगलं नाही, आपल्याला सवय असते ना बोलायची. नथिंग रॉंग इन इट. पण जर आपण ते अन्न आपल्याला नरिश करतंय, त्याच्यामुळे आपण जीवित आहोत, त्या अन्नामुळे त्याची कधी निंदा करू नये. म्हणून मी असं व्रत घेतो की मी निंदा नाही करणार. हे तैत्तिरीय उपनिषदात लिहिलंय. अन्नम न निंद्यात तद व्रतम, हे पहिलं व्रत. अन्नम न परिचक्षित तद्व्रतम, अन्नाचा नाश करणार नाही, हे व्रत घेतो मी. अन्नम बहुकुर्वीत तद्व्रतम, आणि आय विल बी क्रिएटिंग अ लॉट ऑफ अन्न, म्हणजे बेसिकली प्रॉस्परस करणार. आणि मी आय एम गोइंग टू डू ऍक्शन्स दॅट आर गोइंग टू हेल्प क्रिएट मोर फूड. हे असे 3 व्रत आपण जेव्हा अन्नाकडे बघून ब्रिंग दॅट फोकस. नाही तर आपलं काय जनरली असतं, चला टीव्ही लावा, तिथे ताट घ्या आणि जेवा, किंवा आपण ताट घेतो आणि मग ते एका साईडला फोन आणि युट्यूब किंवा व्हॉट्सॲप आणि राईट. आजकाल असं झालंय आपलं. पण जर आपण अन्नाचं ताट, आणि दिस इज अ प्रॅक्टिस विच विल हेल्प अस. जर आपण अन्नाचं ताट घेतलं, शांत बसलो, माइंडफुलनेस म्हणतात त्याला, आता नवीन टर्म आहे त्याला, माइंडफुलनेस. If you eat looking at that food and thanking the food that it's going to nourish you, it will nourish you. That food will heal you. Because you know this food is actually nourishing, and you're not तुम्ही फेक नाही करत आहात ते. अन्नम न निंद्यात तद्व्रतम, अन्नम न परिचक्षित तद्व्रतम, अन्नम बहुकुर्वीत तद्व्रतम. त्याच्यानंतर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. आता हे बघ,
अन्न हे पूर्ण ब्रह्म, तेच सगळे संत तेच सांगतात. समर्थ स्वामींचंच रूप आहे. समर्थ रामदास स्वामींचंच हे रूप आहे. हे जर आपण ह्याला 1 मिनिटं पण नाही लागत. 1 मिनिटं पण नाही लागत. कॅन वी नॉट टेक 1 मिनिट आउट ऑफ आवर ईटिंग शेड्यूल? 40 सेकंड्स लागतील कदाचित. अंडरस्टँड ऑफिसमध्ये आपण असं नाही पसारा करू शकत. मनातल्या मनात करू शकतो. इट इज सो गुड. मी एकदा पु. ल. देशपांड्यांचं पुस्तक वाचत होतो. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, की मी घाईघाईत जेवत होतो कामाला जाण्यासाठी. तर आपण काम काम करतो अन्न मिळवण्यासाठी का अन्न खातो काम करण्यासाठी, हेच मला कळत नाही, असं त्यांनी लिहिलं होतं. आय थॉट अबाउट इट ॲज अ चाइल्ड. खरंच आपण काय करतो कशासाठी? बेसिक आपलं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे. अन्न व्यवस्थित, कारण ते ब्रह्म आहे. तर महाराजांनी तेच सांगण्यासाठी ते असे वेचून खात होते. बंकटलाल अगरवाल एक नामाचा माणूस त्या शेगावात राहायचा. अगरवाल मीन्स सावकार होता तो. होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. हा प्रकार त्यांनी पाहिला, एक माणूस आहे असं खातोय अन्न वेचून, पाहिलं त्याने. दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणे. त्याच्याबरोबर एक फ्रेंड होता त्याचा, त्याचं नाव होतं दामोदर कुलकर्णी. त्या स्नेहाचे नाव जाणे. दोघे तो प्रकार पाहोनी आश्चर्यचकित झाले. अरे हे काय चाललंय? कारण त्यावेळेस फोन नव्हते ना, नाही तर ते बघितलंच नसतं त्याने, फोनवरच बघत असतं. राईट? आय मीन पीपल हॅड टाइम टू ऑब्झर्व थिंग्स अराउंड दॅट टाइम. वी डोंट नाउअडेज. सो तो आश्चर्यचकित झाला. काय झालंय? काय चाललंय? आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य. आणि एकमेकांकडे बोलायला लागले. कोण? बंकटलाल अगरवाला आणि दामोदरपंत कुलकर्णी, की याची करणी विपरीत. हा जो माणूस करतोय विपरीत आहे. इट्स वियर्ड, नॉट नॉर्मल. वेड्यापरी दिसत असेल. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याते घेता, का की तोही सज्जन. हा जर अन्नार्थी असता, त्याला अन्न आहे म्हणून असतं, तर तो देवीदासला त्याने विचारलं असतं, आणि तोही सज्जन आहे. त्याने काय बोलला, जाय चल असं नसतं बोलला. तो बोलला हा घ्या असं बोलला असता, कारण ऋतुशांती चालली होती, संस्कार. द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख. सुज्ञ चांगला व्यक्ती जो याचक असतो, चांगला सात्विक याचक असतो, त्याला परत पाठवत नाही कोणीही सज्जन. काही न चाले तर्क कृतीवरून ह्याच्या. लॉजिक काय लागत नव्हतं ह्याच्या कृतीवरून, गजानन कृतीवरून लॉजिक काय लागत नव्हतं. बंकटलाल म्हणे पंतांसी, बंकटलाल दामोदर पंतांना म्हणाला, ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहूया यत कृतीसी आजमवया कारणे. लेट्स हँग इन हिअर अँड लेट्स वॉच हिम. दामोदर पंत म्हणा, हे आपण ना थांबून जरा इथं लांबून बघूया काय चाललंय माणसाचं, बघूया आपण. पण लेट्स अनालाइज. ऑब्झर्वेशन नंतर अनालिसिस, राईट? सो ही सेइंग लेट्स ऑब्झर्व इट. आणि मग म्हणाल्या बंकटला, खरे साधू पिशापरी जगी वागती वरचेवरी. खरे जे साधू असतात ना, ते कधी कधी वेड्यासारखे वागतात. जर तुम्ही शंकराचार्यांचं भजगोविंदम जर ऐकलं तर त्याच्यामध्ये लिहितात, बालवत पिशाचवत. काही जे हे ऋषी कधी कधी लहान मुलांसारखे किंवा वेड्यासारखे, असे दोन एक्स्ट्रीम असतात त्यांचं बिहेवियर. म्हणून ते पिशापरी जगी वागती वरचेवरी, म्हणजे या बंकटला थोडं नॉलेज होतं, त्याचा अभ्यास असणार ते. आजमाव्या कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरचेवरी.
ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. इज गिव्हिंग रेफरन्स. पंकटलालांनी याचा अर्थ भागवत वाचलं असणार. त्यांनी लिहिलंय की खरे साधू वरच्यावरी असे करतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञानगडा. हा कृतीने तर वेड्यासारखा वाटतोय, पण मला वाटतं हा ज्ञानाचा गडा आहे. ही इज अ रेपॉझिटरी ऑफ नॉलेज, सेल्फ नॉलेज. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ही इज प्रॉबब्ली विमल, प्युअर नॉलेज. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. कधी ते विचार करायला लागले आणि दासगणू महाराज म्हणतात, खरं रत्न आहे ना तो पारखीच ओळखतो. जो सोनार असतो, जो पारखी असतो, रत्न पारखी, तो त्या खऱ्या सोन्याला किंवा रत्नांना बघून तोच ओळखू शकतो. आपल्याला काय दगड काचेचे हे पण आपल्याला वाटतात की हिरा आहे, पण तो जो पारखीचा म्हणाल नाही. आणि बाकीचं आपल्याला वाटेल हा एवढं खास नाहीये, शायनिंग नाहीये, तू म्हणेल नाही हा खरा रत्न आहे. पारखी लागतं त्याला. ते पारखी म्हणजे त्याचं नॉलेज आहे अबाउट दॅट सब्जेक्ट. म्हणतात की रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेली, परीन कोणी पाहिले, या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. थाउजंड ऑफ पीपल लेफ्ट, पण फक्त बंकटलाल आणि दामोदर पंतांनीच ते ऑब्झर्व केलं. दॅट्स व्हॉट दासगणू महाराज इज सेइंग. हिरे गारा ऐक्या ठाई, मिसळल्या असती जगा ठाई. हिरे आणि गारा म्हणजे हिरे आणि दगड एका ठाई असतात. पारखी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्यात. पारखी जो आहे तो हिरे घेतो, दगड बाकीच्या गारा टाकून देतो. प्रथमतः तो पुढे आला, पुढे झाला बंकटलाल अगरवाला. बंकटलाल अगरवाला पुढे गेला. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. विनयाने, एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट. तो गेला आणि असं नाही म्हटलं, काय रे काय रे काय करतो तू. नाही, तुम्ही काय करताय, विनयाने विचारलं. हा ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना. का तुम्ही हे पत्रावळीच्या शोधना का काय काय शोधता तुम्ही ह्या पत्रावळीत. क्षुधा असेल आपणा क्षुत पिपाचा. क्षुधा म्हणजे भूक, पिपाचा म्हणजे तहान. क्षुधा असेल आपणा, तुम्हाला जर भूक असेल तरी तरतूद करू अन्नाची. तर वी विल प्रोव्हाइड यू अन्न. तुम्हाला जर भूक लागली आहे तर तुम्हाला अन्न प्रोव्हाइड करू. त्याने ऐसे विचारिले परीने उत्तर मिळाले. महाराज आपले काही बोलले नाही. आपण बोलतोय की तुम्हाला काय हवंय का, तुम्हाला भूक लागली का, भूक लागली असेल तर मी तुम्हाला अन्न देतो. पण महाराज आपले खात इज नॉट इवन रेस्पॉन्डिंग इन दॅट सेन्स बाय वर्ड्स. ऐसे त्याने ऐसे विचारले परीने उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. म्हणजे महाराज त्याने ऐकलं असेल आणि महाराजांनी फक्त तोंडाकडे पाहिलं बस. कोणाच्या, पंकटलाल अगरवाला आणि दामोदर पंत कुलकर्णी. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. आता फर्स्ट टाइम ते प्रॉपर त्यांचा प्रोफाईल बघतायत बंकटलाल आणि दामोदर. तर ही इज एक्सप्रेसिंग दॅट प्रोफाईल दॅट ही इज ऑब्झर्विंग. सतेज कांती मनोहर. मनोहर मीन्स मनाला जो हरून नेतो. मनोहर मनाला जो हरून नेतो म्हणजे वी 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 गेट मेस्मराइज्ड. मनोहर. सतेज, तेजा सकट कांती. त्यांच्या जे शरीराची कांती होती ती मनोहर होती आणि सतेज होती. दंड गर्दन पिळदार इज व्हेरी हेल्थी मॅन, यु नो. भव्य छाती दृष्टी स्थिर, ब्रॉड चेस्ट. दृष्टी स्थिर, व्हेरी फोकस्ड. भ्रुकुटी ठाई झाली असे, व्हेरी फोकस्ड इन हिज
glance, or yeah, in his glance. निजानंदी रंगलेला. निज आनंदी, निज आनंदी. ही इज तो स्वतःच्याच आनंदात मग्न झालेला होता. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. ही इज निजानंदी रंगलेला. ही इज इन हिज ओन. ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला. असा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला. बंकटलाल आणि दामोदर म्हणतात. चित्ती संतोष पावोनिया. ही बिकेम व्हेरी हॅपी. बरं वाटतं ना कधी कधी नुसतं बघूनच. तसं आहे, बघूनच शांत. कधी कधी आपण देवळात जातो, दर्शन कसं बरं वाटतं तसं. देवीदास उवासी सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. ते म्हणाले देवीदास बुवासी, देवीदास पातुरकर जे आहेत त्यांना आपण फटकन वेगीन लवकर जाऊन सांगू की तुम्ही एक पात्र अन्नाचं भरून आणा बाहेर. देवीदास तैसे केले पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. त्यांनी पण तसंच केलं. ओके चला, अरे कोणतरी आहे, ठीक आहे ठीक आहे, हे पक्वान्न वेगवेगळे इटेबल्स होते ते ठेवून आणून त्यांच्या स्वामींसमोर ठेवले. फटफट फटफट. ठेविलेल्या पानावरी भोजन बैसली समर्थस्वारी. महाराज बसले भोजनाला. जेवे नको मला वगैरे. काही एकही शब्द नाही. अजून आपण ऐकलेलं नाही महाराजांच्या मुखातला पहिला शब्द काय आहे म्हणून. व्हेरी क्युरियस, राईट. ठेविलेल्या पानावरी भोजने बैसली समर्थस्वारी. चवी न कशाची अंतरी अणुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिठक्या मारीत बसेल. ज्याने ब्रह्मरस प्यायलाय, because he's self-actualized, he's self-realized, his own true nature, ब्रह्म. निजानंदी जो ब्रह्मरस प्यायलाय तो काय हे पक्वान पाहिजे ते पक्वान पाहिजे असं मिचक्या मारत खाईल का? नाही. He doesn't care about it in that sense, in that context they're saying. जो सार्वभौम नृपवर अनंत कोटी ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडाचा नायक आहे. सार्वभौम नृपवर. नृप इज किंग. नृपवर ही इज लाईक द किंग ऑफ किंग्स. झाले असे साचार अशा नरासी जहागीर मिळण्याचे प्रेम न उपजे. जो ब्रह्मांडाचा नायक आहे, जो ब्रह्मांडाचा राजा आहे, त्याला आपण म्हणतो तुम्हाला ना एक ठाण्यामध्ये चांगल्या घोडबंदर रोडला ना तुम्हाला एक फ्लॅट देतो 5 बेडरूम. काय वाटेल का त्याला काही? नो. जरी वळी सिफे तिथे तिथे बँड्रा जुहू काही म्हणा तुम्ही का, कारण पूर्ण जगाचा जग नाही ब्रह्मांडाचा जो स्वामी आहे त्याला काय जहागीर काय मिळणार आहे? त्याला प्रेम येणार आहे? अरे बापरे, असं थोडीच होणार आहे. ओके आपल्याला काय 1 लाख किती मिळाले की लगेच आपण 4 वेळा त्याची वजाबाकी करतो. हो 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 हो, ती मजा येते मनात. He doesn't care. Not out of disrespect, because he has gotten something amazing. मिळण्याचे प्रेम न उपजे अवघी पक्वाने एक केली. आपण कसं हे नाही 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 हा, पहिले कसं आपण भात त्याच्यावर तुपाची धार आणि मगच ना वरण वगैरे मस्त करू आणि मग थोडं चवीला कोशिंबीर आणि चटण्या असं आपलं सगळं सागर संगीत असं तसं नाही. सगळं एकत्र केलं त्यांनी महाराजांनी. आवड निवड नाही उरली. जठराची अग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला. अराउंड 2 o'clock he
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. उदर भरायचं म्हणजे ते यज्ञ कर्मच आहे. तर तेच त्यांनी ते जठराची अग्नी जी होती ती तृप्त करण्यासाठी ते अन्न स्वाहा केलं. बंकटलाल ते पाहून पंतांसी करी भाषण. ते पंतांना बोलले बंकटलाल हे पाहून, ह्या वेडा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. त्यांना थोडा डाऊट होता, हा वेडा आहे माणूस. डेफिनेटली ही चुकी झाली. कारण ही सेइंग त्यांच्या अनालिसिस मध्ये इदर ही इज अ ग्रेट पर्सन, हे ग्रेट साधू आहेत किंवा मूर्ख वेडा माणूस आहे असं त्यांच्या मनात चाललं होतं. मी जे विचार केला हा वेडा असेल ते नक्की चूक आहे. कारण व्यवहाराचा विसर सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. व्यवहार म्हणजे जे आपले रूल्स अँड रेग्युलेशन असतात ते आपण एखाद्याच्या प्रेमात वेडे झालं की आपण म्हणतो का अरे आई नको बाबा नको मला हेच पाहिजे असं करतो ना आपण. व्यवहाराचं काही आपण तेव्हा भान नाही राहत. तर दासगणू महाराज उदाहरण देतात की सुभद्रेसाठी जसा अर्जुन वेडा झाला होता ना तसंच, आणि मग तो भलभलते करत होता, तसंच व्यवहारात जे प्रेमात वेडे होतात ते असं करतात असं ही सेम. तैसाचा हा ज्ञानजेठी. तसेच महाराज हे जे ज्ञानजेठी आहेत, ज्ञानाचे होल्डर आहेत, मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. महाराज ह्या मुक्ती जी आहे, ज्ञान जे आहे आत्मज्ञान, त्यासाठी ते वेडे झालेले आहेत. वेडा झाला कसवटी त्याची आता घेणे नको. वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको. आता अजून त्याची टेस्ट घ्यायला गरज नाहीये. कळलं हे मुक्तिरूप सुभद्रेसाठी ज्ञानामुळे ते वेडे झाले. हे पण कळण्यासाठी तेवढं तर पाहिजे ना, तेवढं होतं बंकटलालाला, म्हणून तर तो ओळखू शकला. राईट. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव. नाव बंकटलाल सिंग, धन्य आपलं शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव. निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. हो हो हो. निरीच्छा, निरिच्छा, इच्छा नास्ती यस्य, न इच्छा, निरिच्छा, ज्याला इच्छा नाहीये अशी जहागीर दिली ज्याला देवानी. सी आपण खूप खाल्लंय, खूप खूप खाल्लंय, आणि नंतर कोणी अन्न दिलं तर आपण काय बोलतो, नाही रे इच्छा नाही माझी आता. का? कारण आपण तृप्त झालेला असतो म्हणून म्हणतो नाही. खूप भूक लागली आणि कोणीतरी दिलं तर हो दे 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 दे. पण खाल्लंय, मन भरलंय, पोट भरलंय, मन भरलंय, मग आपण काय म्हणतो, नको, इच्छा नसते. जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा काही इच्छा उरत नाही, कसलीच. कारण सगळं असतं. म्हणून म्हणतात की निरीच्छा म्हणजे याचा अर्थ आत्मज्ञान ज्याची जहागीर देवानी दिली आहे, दिला हरीने जयाला, म्हणजे असा, म्हणून धन्य झाले शेगाव, कारण असा आपल्याला साधू मिळालाय, त्याला ह्या ईश्वराने निरीच्छा ही जहागीर दिली. सूर्य मध्यान्ही आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऊन होतं म्हणून पाखरं पण आश्रयाला वृक्षावरी जाऊन बसली होती. ऐशाभर उन्हात, 2 वाजताचं ऊन शेगावात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, खूप इट्स विदर्भ, भर उन्हात हा बैसला आनंदात, बसले होते आनंदात. हा ब्रह्माचा होय साक्षात, भय ना कशाचे उरले या. ही वॉज सिटिंग देअर.
त्यांना काही भय नव्हतं कसलं. तर ते बसले होते महाराज. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते व्यवस्थित जेवले, पण तुंब्यामध्ये पाणी नव्हतं. ते पंता या लागुनी आपण देऊ आणून. ते आपण आणून देऊया, कारण जेवल्यावर पाणी पाहिजे ना. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. आता ते पंकटलालांबरोबर दामोदर ते पुसू लागले, बोलू लागले की तुंब्यामध्ये नाही नीर, पाणी नाही आहे त्या तुंब्यामध्ये, त्या ग्लासमध्ये. मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे. ते म्हणाले, तुमची जर इच्छा असेल महाराज, तर मी तुम्हाला ना पाणी भरून देतो हा या ग्लासामध्ये. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले. फर्स्ट एक्सप्रेशन ऑफ महाराज. फर्स्ट, द व्हेरी फर्स्ट थिंग वॉज ही वॉज सिटिंग, बसले होते. सेकंड थिंग इज, ते बंकटलाल आणि जेव्हा दामोदरांनी नम्र विनंती केली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे बघितलं. थर्ड इज, तेव्हा ते दामोदर पंत होते, ते म्हणाले की तुमचा ग्लास ना एम्प्टी आहे पाण्याचा, तर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर पाणी आणून देऊ का हो? तर महाराज बघितलं आणि हसले, स्माइल दिली. आणि काय बोलले बघा. फर्स्ट utterances that is recorded, that we are listening from Maharaj. तुम्हा मर्जी असेल जरी, तरी आणून घालावारी. ऐसे ब्रह्म जगदातरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्हा भेद तेथ नाही उरला यत्किंचित. तरी परी जग्या व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घालावारी. तुला गरज असेल तर घाल दे मला पाणी. तुला गरज असेल तर पाणी दे. Listen, huh? Then he says, एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. एक सत्य, एक ब्रह्म आहे, ते जगदात, पूर्ण जगात भरले. ओतप्रोत, इन अँड आउट, सुपरफ्लुअसली, खूप. It's stashed with that. ओतप्रोत भरले असे. तुम्हा आम्हा भेद देत नाही उरला यात किंचित. सी, इट्स सो अमेझिंग. इज सेइंग की तुला गरज असेल ना दामोदरा, तर मला पाणी, तर तू दे त्या पाणी आणून. ऍक्च्युली एकच ब्रह्म आहे, हे सगळं जगात भरलंय, आणि तुझ्यात आणि माझ्यात काही फरकच नाहीये. तुझ्या आणि माझ्यामध्ये काही फरकच नाही. तुम्हा आम्हा भेद तेथ नाही उरला यत्किंचित. लिटरल, देर इज नो डिफरन्स बिटवीन यू अँड मी. परी जग व्यवहार सत्य, पण व्यवहार आहे ना, तो सत्य आहे, आचरिला पाहिजे. पण व्यवहारात आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी, म्हणून त्यास पाहिजे पाणी. अन्न प्यायला की पाणी लागतच. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीना. ती महाराज इज अ अमेझिंग टीचर, इज माय टीचर. He will make you think. He will not think for you. He doesn't want to, because he wants you to grow. It's a great quality of the teacher. I'm no one to judge on the qualities, पण काय सुंदर आहेत महाराज आपले टीचर. म्हणतात की एवढं अक्कल पाहिजे ना, जर अन्न खाल्लं तर पाणी लागतच, राईट. कोणी बाहेर ना आलाय माणूस खूप थकून, आपण त्याला विचारतो, मला पाणी देऊ का? अरे पाणी द्या. We see that he is perspiring this and that. चतुरांनी जाणलं पाहिजे ते. दुपारी 12 वाजता आलाय कोणतरी यंग स्टुडंट घरात,
तर विचारायचं, जेवून जाणार ना तुम्ही? कोर्स जेवशील ना, आता भूक लागली असेल, 12 वाजलेत. इट्स जस्ट कॉमन सेन्स. ऑफकोर्स आताचा व्यवहार जरा वेगळा आहे. पण अन्न अ, हा व्यवहार अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरजा असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. म्हणून जर तुला तुझा इंटेलिजन्स वापरून इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड दॅट अँड देन मला प्रोव्हाइड करायचंय, तर ठीक आहे, मग तसं दे तू पाणी आणून. इट्स फॉर युअर इंटेलिजन्स. आय डोंट, it's not, you have to understand where he's coming from. He is coming from a very different level. हे हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपले आहे भाग्यधन्य. द वे ही स्पोक महाराज, खरंच आपले भाग्यधन्य झालं, असं दोघांना खूप आनंद झाला. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. दामोदर लगेच पाणी आणायला आत गेला. पीत काय घडला तो ऐका. कुपाचिया शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जानवर सारी पीत होती पाण्याला. तिथे बाजूला एक हौद होता छोटा. तिथे जानवरांसाठी पाणी मांडण्यासाठी हौद बनवला होता. ते तिथे एक हाळ होता. तिथे गेले महाराज आणि तिथे ते पाणी, तेथे जाऊन पाणी प्यायले. तिथे महाराज गेले आणि पाणी प्यायले तिथलं. तिथे जानवर पाणी पितात. तृप्ततेचे ढेकर दिले. आय एम नॉट सॅटिस्फाईड असं. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गाढव्यात. तितक्यात पंत जे आहेत, दामोदर पंत, ते पाणी एका ग्लासमध्ये आणलं. हा हा महाराजांना ते म्हणले, हा ते गडूळ पाणी, समर्थ न लावा वदनी. अरे ते नका पाणी पिऊ, ते गडूळ आहे, त्रास होईल. ते जानवरा लागून योग्य आहे प्यावया. ते जानवरांसाठी आहे, अॅनिमल्ससाठी आहे, आपल्यासाठी नाहीये. मी ते पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार. मी आणतोय हे जे पाणी आहे ना माझं हातात, ते गोड थंड, ते वाळा घालून मी ते शुद्ध केलंय. वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. एक हब असतं, ते हब टाकून, इट्स लाईक रिअली अ व्हेरी गुड पाणी. तुम्ही ते कशाला पाहताय? गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता. असं ऐकल्यावर महाराज बदले तत्वता. महाराज म्हणाले, व्यवहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा आम्हा तुम्ही. व्यवहारी ह्या सगळ्या कथा आम्हाला तुम्ही सांगू नका आता. हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार. हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार. ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. सगळंच ब्रह्म आहे, तर तिकडे गढूळ वासित नीर, गढूळ नीर वासित नीर, ह्याच्यात काय भेद राहिला रे? हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, ईश्वरच आहे पाणी. निर्मळ गढूळ तोच पाहे. निर्मळ आणि गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे संशय निसंशय. सुवास किंवा कुवास हे पण त्याचेच रूप आहेत. बोथ द पोलॅरिटीज. आपण जनरली कसं, देव चांगलं, वाईट दानव. महाराज इज टॉकिंग फ्रॉम द अल्टिमेट स्टँडपॉइंट. इज सेइंग बोथ इज हिम, एव्हरीथिंग इज हिम. दॅट मीन्स बोथ इज हिम. इफ एव्हरीथिंग इज, सगळंच आहे, मग चांगलं वाईट दोन्ही तेच आहे. पिणाराही वेगळा त्यापासून निराळा. पिणाराही वेगळा त्यापासून न निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळे ह्या नरजन्मी. खूप इम्पॉर्टंट आहे एव्हरी वर्ड दॅट ही स्पीकिंग, एव्हरी वर्ड. पिणाराही वेगळा त्यापासून निराळा. पिणारा जो आता म्हणजे खराब नीर, खराब पाणी, चांगलं पाणी. 5 मिनिटं घेतो, वेळ झाला आहे नो. खराब पाणी, वाईट पाणी,
हे दोन प्रकार पण तोच आहे, जो पितोय तोच आहे, जो पिणारा पण आहे तोच आहे, सगळं ईश्वरच आहे असं. अहमन्नम 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 अहमन्नादो अहमन्नादो अहग्ग श्लोककृत अहग्ग श्लोककृत अहग्ग श्लोककृत. हे तैत्रीय उपनिषदात आहे. जेव्हा ऋषी बसले होते आणि त्यांना ही रिअलाइज, ओ अहमन्नम अहमन्नम अहमन्नम, मी अन्न आहे, मी अन्न आहे, मी अन्न आहे. अहमन्नादो अहमन्नादो अहमन्नादो, जो अन्न खाणार आहे तो पण मीच आहे, तो पण मीच आहे. जो अहमन्नादो 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 अहग्ग श्लोककृत अहग्ग श्लोककृत अहग्ग श्लोककृत. आणि जी ऍक्शन आहे खाण्याची तो पण मीच आहे, अन्न पण मीच आहे, अन्न खाणारा पण मीच आहे, आणि ही ऍक्शन जी अन्न खाण्याची पण आहे ते पण मीच आहे. तेच सांगतात महाराज. तैत्रीय उपनिषदातलंच आहे पण हे वेगळं. महाराज म्हणतात की त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला. हे सगळं एकच आहे. ही ईश्वराची अगाध लीला आहे, पण ती कळे ह्या नरजन्मी. दॅट यू विल रिअलाइज इन धिस ह्युमन लाईफ. अन्न वेगळं आहे आणि मी वेगळा आहे, ह्याच्यासाठी काही पीएचडी करायची गरज नाही. इट इज एव्हिडेंट देर इज सेपरेशन, बट इट इज वन. ह्याच्यासाठी हे जन्म, ह्या नरजन्मी कळेल इंटेलिजन्स. इफ वी use our intelligence and go to a guru and ask him, through his grace and only through his grace one can understand that. That is what he is saying. पण आपण काय केलं, ते दिले टाकून. महाराज म्हणतात ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन. व्यवहारात गोवलं मन ना, हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे. चुकी, नो प्रॉब्लेम, पण जे मेन आहे ते नाही टाकायला पाहिजे. महाराज म्हणतात ईश्वराची अगाध लीला ती कळे न, ती कळे ह्या नरजन्मी, ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन. कशापासून झाले हे जग, श्रवण मनन निधिध्यासन. राईट, श्रवण केलं महाराजांनी, श्रवण करून दिलं आपल्याला. आता म्हणतात ह्याचेच करा सदा मनन. कशापासून झाले हे जग, कसं झालं हे जग, डार्वियन थिअरी आहे का अनादी आहे का काय, तुम्ही विचार करायला पाहिजे सतत. कशापासून झाले हे जग, ह्याचेच करा सदा मनन. फर्स्ट टीचिंग ऑफ महाराज. ऐसे एकता समर्थवाणी, दोघे गेले गहीवरुनी. अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. They became ready. अनन्य भावे means surrender, न अन्य. अनन्य भावे लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज गे निघाले पळत पळत. क्यूट, महाराज इज क्यूट. ते त्यांचा हेत बघून ते महाराज पळून गेले. नको बाबा. वायूच्या त्या गती प्रथ अडथळा, जगी कोण करी. ही वॉज सुपर फास्ट. वायूचं स्पीड त्यांना कोण अडथळा आणणार. या पुढील कथा काही निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अजून आहेत भरपूर गोष्टी, द्वितीयाध्यायी मी कथन करीन. दासगण महाराज म्हणतात अवधान द्यावे लवलाही. ऐका तुम्ही, त्या श्रवण करावया. श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविका प्रत. इट गिव्स डिलाइट. हेच विनवी जोडोन हात, ईश्वरासी दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु इति प्रथमोध्याय समाप्तः. So how beautiful, how beautiful. I will just read Maharaj's words again. First time he was, पहिल्यांदा ते बसले होते झाडाखाली, प्रकट झालेले तिथे, अन्न खात होते वेचून पत्रावळ्या उष्ट्या. मग दामोदर आणि बंकटलालांनी पाहिलं, दामोदर कुलकर्णी, बंकटलाल अगरवाला पाहिलं, त्यांनी ऑब्झर्व केलं. त्यांनी
म्हणाले, तुम्हाला आणू का हो अन्न? महाराजांनी फक्त बघितलं त्यांच्याकडे. आणि नंतर मग त्यांनी पातुरकरांच्या आत डिश आणली आणि महाराजांसमोर ठेवली. महाराजांनी सगळं एकत्र करून खाल्लं. खाल्ल्यानंतर मग दामोदरांनी विचारलं, का पाणी हवंय का हो तुम्हाला? महाराजांनी बघून हसले आणि म्हणाले, तुम्हा गरज असेल जरी तरी आणा आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्हा आम्हा भेद नाही भेद तेथ नाही उरला यत्किंचित परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य जाणीला पाहिजे. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. These are the first utterances of महाराज. मग त्याने पटकन जाऊन पाणी आणायला गेला तो आत, थंडगार वासित हर्ब्स टाकलेलं पाणी. पण तितक्यात महाराज पळून तिकडे जे गुरांना पाणी हवं दे तिथे पाणी प्यायले आणि तुझा ढेकर दिला. आणि दामोदर पण म्हणा, अरे महाराज थांबा थांबा, ते नका पाणी पिऊ, ते जनावरांसाठी तुम्ही काय ते पाणी पितायत? तेव्हा महाराज म्हणाले, महाराज वदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा तुम्ही आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार ते गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला कळे ह्या नरजन्मी. ती कळे ह्या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन. याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. With these beautiful words and guidance from our Maharaj, ईश्वरा श्री हरिहरार्पणमस्तु प्रथमोध्याय समाप्त. आपण पुढच्या शनिवारी 9 वाजता रात्री भारताच्या वेळेनुसार दुसरा अध्याय काय आहे बघूया. त्यात 2 मिनिटं डोळे बंद करा. श्री राम जय राम जय जय राम. 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 अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकडे. असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. श्री सततामुचा वरदहस ठेवा झणी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. Slowly open your eyes. Thank you everyone.